सातत्याने पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने त्रस्त नागरिकांची यापासून कायमची मुक्तता होण्यासाठी सर्व पक्ष संघटनांना बरोबर घेऊन थेट मजिप्रा हटाव बदलापूर बचाव आंदोलनाचं आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती माजी नगरसेवक संभाजी शिंदे यांनी दिली आहे। बदलापूर शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता मजिपा प्रशासन शहरातील नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा करण्यास समर्थ नसल्याचे स्पष्ट होत आहे। नेहमीच होणाऱ्या अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे शहरात मजिप्रा प्रशासनाच्या विरोधात संतापाचे वातावरण आहे। शहरातील विविध राजकीय सामाजिक संघटना मजिप्रा प्रशासनाच्या विरोधात सातत्याने आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत। बदलापूर शहराला नियमित पाणीपुरवठा होण्यासाठी माजी नगरसेवक संभाजी शिंदे हे शासन स्तरावर नेहमीच पाठपुरावा करत आहेत। पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन होण्यासाठी शासन प्रक्रियेतील स्टेमच्या धर्तीवर प्राधिकरण करण्याच्या प्रशासनाच्या प्रक्रियेला अधिक गती मिळण्यासाठी अंबरनाथ व बदलापूर शहराची समिती गठीत करून संभाजी शिंदे हे शासनाकडे पाठपुरावा करत आहेत। यामधील काही प्रमाणात प्रक्रिया पूर्ण झाली असल्याचे संभाजी शिंदे यांनी म्हटले आहे। या कामी शहरातील सर्व पक्षांच्या अध्यक्षांना पत्र पाठवून सगळ्यांच्या सहकार्याने 1 ऑगस्ट रोजी मजिप्रा हटाव बदलापूर बचाव आंदोलनाचं आयोजन करण्यात येणार असल्याचे संभाजी शिंदे यांनी सांगितले आहे। सद्यस्थितीमध्ये पावसाळ्यामध्ये पण कुळगाव बदलापूर शहरामध्ये पाण्याची प्रचंड टंचाई आहे आणि नागरिकांना प्रचंड या ठिकाणी पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय। त्याच्यामध्ये MSCDCचा जरी काही रोल असला तरी याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वपूर्ण भूमिका ही पाणीपुरवठा खात्याची आहे। महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नावाची जी संस्था बदलापूरला पाणीपुरवठा गेल्या 40-50 वर्षापासून करते, त्या संस्थेचा सगळा कारभार आता संपलेला आहे आणि आज पावसाळ्यामध्ये सुद्धा नागरिकांना जर पाणी टंचाईला सामोरं जावं लागत असेल तर याला पूर्णपणे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जबाबदार आहे। कारण त्यांच्याकडे सक्षम मनुष्यबळ त्या ठिकाणी उपलब्ध नाही, तांत्रिक मनुष्यबळ त्या ठिकाणी उपलब्ध नाही, कुठल्याही प्रकारची योजना ठोस योजना करण्याची त्यांच्याकडे भूमिका नाही। त्याच्यामुळे स्टेमच्या धर्तीवर प्राधिकरण करावं अशी आमची 2010 सालापासून तर मी त्याचा पाठपुरावा निश्चित करतोय। पूर्वी या बाबतीमध्ये काही लोकांनी माझी चेष्टा केली होती की नगरपालिकेच्या ताब्यामध्ये दिल्यानंतर नगरपालिका त्याची वाट लावेल वगैरे, पण वस्तुस्थिती अशी की घटनात्मक तरतुदीनुसार त्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा पाणीपुरवठा अधिकार आहे। ज्याप्रमाणे मुंबई महानगरपालिका असेल, नवी मुंबई महानगरपालिका असेल, या सगळ्या महानगरपालिका, इव्हन ग्रामपंचायत, आता वांगणी ग्रामपंचायत आहे, वांगणी ग्रामपंचायतीच्या नावा म्हणजे त्यांच्याकडे स्वतःचा पाणीपुरवठा जो कारभार आहे तो वांगणी ग्रामपंचायतीकडे आहे। महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने ती योजना तयार करून ती योजना एक्झिक्यूट करून वांगणी ग्रामपंचायतीच्या ताब्यामध्ये ती योजना दिलेली आहे। त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांचा तो अधिकार आहे। बदलापूरच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर गेल्या 15 वर्षापासून आम्ही सातत्याने या पाणी टंचाईला एरियामध्ये सामोरं जातोय। 50,000 लोकवस्तीचं असणारं हे शहर आज 4.5-5 लाख लोकवस्तीचं झाल्यानंतर आणि शेजारचं अंबरनाथ शहर हे सुद्धा जवळजवळ डबल पॉप्युलेशन वाढल्यानंतर सुद्धा हे MGPकडे कुठलीही ठोस उपाययोजना त्या ठिकाणी नाही। आज काय होतंय, सगळे छोटे छोटे राजकीय पक्षाचे छोटे छोटे आंदोलनं करत आहेत आणि त्या आंदोलनात या अधिकाऱ्यांना किंवा मंत्रालयामध्ये बसणाऱ्या बाबूंना याचं काही पडलेलं नाही। महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा जो पाण्याचा रेट आहे हा मुंबई आणि इतरांपेक्षा डबल आहे, हे मी नेहमी माझ्या भाषणामध्ये किंवा माझ्या स्टेटमेंटमध्ये सांगत असतो। आणि एवढं करून या प्रॉफिटमध्ये असणाऱ्या स्कीममध्ये या शहरातल्या नागरिकांना जर पाणीपुरवठ्याला टंचाईला सामोरं जात असेल तर याच्यासारखी घृणास्पद गोष्ट कोणतीच नाही। याच्यामध्ये निश्चितपणे प्रशासकीय अपयश आहे आणि त्याच्यामुळे राजकीय सुद्धा अपयश आहे। त्याच्यामुळे आम्ही एकच मागणी या ठिकाणी केलेली आहे की स्टेमच्या धर्तीवर प्राधिकरण करावं। आता तुमच्याकडे पत्रव्यवहार मी या ठिकाणी दाखवू शकतो की 2010 सालापासून याच्या बाबतीमध्ये पाठपुरावा करतोय। याच्या बाबतीमध्ये दोन्ही ठिकाणचे जे माजी खासदार आहेत किंवा आत्ताचे जे खासदार आहेत, श्रीकांत शिंदे तिकडे खासदार आहेत, पाठीमागच्या इकडे कपिल पाटील खासदार होते, आदरणीय किसन कतोरे आमदार आहेत, तिकडे बालाजी किनीकर आमदार आहेत, यांनी सुद्धा या स्टेमच्या धर्तीवर प्राधिकरण करावं अशी मागणी केलेली आहे। त्याच्या बाबतीमध्ये एकनाथ शिंदे साहेब पालकमंत्री असताना त्यांनी पाणीपुरवठा विभागाला पत्र दिलेलं आहे 2018 मध्ये आणि पाणीपुरवठा खात्याने नगरपालिकांना या बाबतीमध्ये तुमची तयारी काय ते कळवावं असं सांगितलं। नगरपालिकेने त्याप्रमाणे तयारी पण कळवलेली आहे। असं होऊन सुद्धा ही प्रॉफिटमधली स्कीम सोडायला हे लोक तयार नाही आहेत। आता सगळ्या पक्षांना माझी एकच विनंती आहे की MJP हटाव और बदलापूर बचाव, MJP हटाव और बदलापूर बचाव अशी टॅगलाईन त्या ठिकाणी घेऊन निश्चितपणे याच्यावर काम केलं पाहिजे। आपण सगळे पक्ष या निमित्ताने एकत्र येऊ, सर्वपक्षीय एक आंदोलन मोठं या ठिकाणी उभं करू आणि बदलापूर शहरातनं MJPला घालवणं आणि स्टेमच्या धर्तीवर प्राधिकरण करणं हा मोटो ठेवून आपण 1 ऑगस्टला या बाबतीमध्ये मोर्चाचं आयोजन करावं असं मी पत्र सगळ्या शहराध्यक्षांना या शहरातल्या देणार आहोत। त्या अगदी भारतीय जनता पक्ष असेल, शिवसेना असेल, शिवसेना उभाटा गट असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, RPI असेल किंवा सगळे जे पक्ष असतील, वंचित विकास आघाडी असेल, यांना सगळ्यांना मी पत्र देतोय आता। आणि त्या अनुषंगानं सगळ्यांनी एकत्र येऊन एक समिती तयार करावी आणि या MJPच्या जाचातनं बदलापूरकर आणि अंबरनाथकरांची सुटका करावी, हाच याच्या मागचा पर्याय आहे। MJPकडे कुठलंही मनुष्यबळ उपलब्ध नाही। मी बऱ्याचशा शहराध्यक्षांची या बाबतीमध्ये फोनवर चर्चा केली आहे, त्यांचं सुद्धा या बाबतीमध्ये तेच मत पडलेलं आहे। त्याच्यामुळे MJPला घालून स्टेम सारखं प्राधिकरण जर आणलं तरच या दोन्ही शहरांचा पाणीपुरवठा सुरळीत होऊ शकतो
अन्यथा किती जरी स्कीम आणल्या तरी ह्या MJP-कडे मनुष्यबळ नसल्यामुळे त्या स्कीम कार्यान्वित होऊ शकत नाही. नागरिक दरवर्षी ते त्याच गोष्टी ऐकतात की आता 50 कोटीची योजना आहे, 100 कोटीची योजना आहे. MJP-च्या लोकांकडे तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध नाही आणि ह्या योजना कार्यान्वित करण्याची क्षमता नाही. या दोन्ही शहरांमध्ये, दोन्ही नगरपालिकांमध्ये आर्थिकदृष्ट्या चांगली क्षमता आहे आणि त्या क्षमतेच्या अनुषंगाने निश्चितपणे या दोन्ही नगरपालिका स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन पण त्यात टाकू शकतात. आज राज्य सरकार, केंद्र सरकारच्या माध्यमातून शेकडो कोटींचा निधी गेल्या 25 वर्षामध्ये MJP-ला मिळाला. त्याच्यामध्ये जवाहरलाल नेहरू अर्बन नॅशनल रिन्युअल मिशन असेल, अमृत योजना असेल, नगरोत्थान असेल, या सगळ्या योजनांमधून शेकडो कोटी रुपयांचा निधी दोन्ही यांना MJP-ला त्या ठिकाणी मिळाला. परंतु त्यांनी काय काम केलं तर काहीच काम केलं नाही. त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं मॅपिंग उपलब्ध नाही, कुठल्याही प्रकारचं नियोजन त्या ठिकाणी नाही. प्रचंड पाणी गळती आहे आणि आता MSCB-वर खापर फोडून लाईट गेली, MSCB येऊन निश्चित चालणार नाही. MSCDCचा सुद्धा कारभार सुधारणार पाहिजेत. त्या बाबतीमध्ये त्यांनी ती एक्सप्रेस फीडर त्यांना दिलेला आहे. एवढा असून सुद्धा तिथे लाईट जात असेल तर ती MSCDCची सुद्धा चूक आहे. परंतु नुसतं ते कारण नाही तर यांच्याकडे पाणी गळती आणि सक्षम मनुष्यबळ नसणं हे सगळ्यात महत्त्वपूर्ण कारण आहे. माझी सर्वपक्षीय नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी विनंती आहे की आपण सगळे एकत्र या निमित्ताने एका छताखाली येऊ आणि या ठिकाणावरून MJP-ला पलायन करायला लावू आणि स्टेमच्या धर्तीवर प्राधिकरण केल्याशिवाय या दोन्ही शहरांचा पाणी पुरवठा सुटणार नाही अशी माझी त्या ठिकाणी खात्री आहे. त्याच्यामुळे आम्ही आता पुढच्या 7 दिवसामध्ये या बाबतीमध्ये एक बैठक घेऊन सर्व पक्षांना एकत्र आणणार आहोत आणि 1 ऑगस्टपासून बदलापूर आणि अंबरनाथचे मिळून एक सामूहिक आंदोलन करण्याचा आमचा त्या ठिकाणी विचार आहे. प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे, लोकपालक न्यूज, बदलापूर.